नमस्कार. आपण पाहत आहोत नेपल हिल यांचे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 10 मास्टर माइंडची शक्ती. चालक बल. पैसा गोळा करण्यात यश मिळवण्यासाठी शक्तीची गरज असते. योजनांना कृतीत आणण्याची पुरेशी शक्ती नसली तरी त्या योजना गतिहीन, जड आणि निरर्थक बनतात. योजनांना चालना देऊन कृतीत आणण्याचे सामर्थ्य कसे मिळवता येईल याचे वर्णन या प्रकरणात केले गेले आहे. सुसंघटित आणि चातुर्याने दिशा दिलेले ज्ञान अशी सामर्थ्याची व्याख्या करता येते. व्यक्तीची अभिलाषा वास्तवतेत रूपांतरित करण्यासाठी त्याला पुरेसे सामर्थ्य देणारे सुसंघटित प्रयत्न. या अर्थाने इथे सामर्थ्य शक्ती या संकल्पनेचा वापर केलेला आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एका नेमक्या उद्दिष्टाचा सुसंगत हेतू बाळगून त्या दिशेने जात असतात तेव्हा त्यांच्या प्रयत्नांच्या समन्वयातून सुसंघटित प्रयत्नांची निर्मिती होत असते. पैसा जमवण्यासाठी सामर्थ्य हवे असते. इतकेच नव्हे तर पैसा जमवल्यानंतर तो टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा सामर्थ्याची गरज असते. सामर्थ्य कसे मिळवता येईल याची आधी आपण खात्री करून घेऊ. जर सामर्थ्य म्हणजे सुसंघटित ज्ञान असे समीकरण असेल तर आधी ज्ञानाची उगमस्थाने कोणती हे पाहू. 1. अमर्याद प्रतिभा. सर्जनशील कल्पनाशक्तीच्या मदतीने प्रकरण 6 मध्ये वर्णन केलेल्या प्रक्रियेद्वारा ज्ञानाच्या या स्रोतापाशी जाता येते. 2. जमवलेले अनुभव. मानवजातीने जमवलेले अनुभव किंवा त्यांचा सुसंघटित असा नोंद केलेला काही भाग आपल्याला एखाद्या सुसज्ज वाचनालयात सहज उपलब्ध होऊ शकतो, जिथे अशा ज्ञानाचे वर्गीकरण करून ते सुसंघटित केलेले असते. अशा शाळा व महाविद्यालयामधून या जमवलेल्या अनुभवांचा महत्त्वपूर्ण भाग शिकवला जात असतो. 3. प्रयोग आणि संशोधन. विज्ञानाच्या तसेच प्रत्यक्ष जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देखील लोक रोजच नवीन तथ्ये गोळा करीत असतात. त्यांचे वर्गीकरण करून त्यांना संघटित करीत असतात. जेव्हा क्रमांक 2 वर उल्लेखलेल्या माध्यमातून ज्ञान उपलब्ध होत नसेल तेव्हा आपण ज्ञानाच्या या स्रोताकडे वळू शकतो. इथे सुद्धा रचनात्मक कल्पनाशक्तीचा वापर करायला हवा. वरीलपैकी कोणत्याही मार्गाने ज्ञान मिळवता येते. मग हे ज्ञान नेमक्या योजनांची निर्मिती करून आणि त्या योजना कृतीत आणून या ज्ञानाचे रूपांतर सामर्थ्यात करता येते. जेव्हा ज्ञानाला तुमची शक्ती बनवता येते, त्यांच्या योजना जर सर्वसमावेशक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन केलेले असेल तर त्यांनी आपल्या योजनांमध्ये आवश्यक त्या सामर्थ्याचे सिंचन करण्याआधी साधारणतः इतरांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायला हवे. मास्टरमाइंड्सद्वारा सामर्थ्य प्राप्त करणे. एका विशिष्ट उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी 2 किंवा अधिक व्यक्तींचे सुसंगत उत्साहपूर्ण प्रयत्न आणि यांच्यातील समन्वय अशी मास्टरमाइंडची व्याख्या करता येते. कोणत्याही व्यक्तीला मास्टरमाइंडचा उपयोग न करता मोठे सामर्थ्य मिळवता येत नाही. अभिलाषेचे रूपांतर तिच्या तोलाच्या आर्थिक रूपात करण्यासाठी योजना कशा बनवायच्या यासंबंधी 7व्या प्रकरणात सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही या सूचनांचे चिकाटीने आणि चातुर्याने पालन केले आणि तुमच्या मास्टरमाइंड समूहातील सदस्य निवडताना पुरेशी काळजी घेतलीत तर असे समजा की तुम्हाला काही काळाच्या आतच तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती अर्धी वाटचाल पूर्ण केलेली असेल. म्हणून योग्य रीतीने निवडलेल्या मास्टरमाइंड समूहामार्फत तुम्हाला उपलब्ध होऊ शकणाऱ्या सामर्थ्याच्या अदृश्य व अस्पर्श शक्यता समजून घेणे अधिक चांगले असते. इथे आम्ही मास्टरमाइंड सिद्धांताच्या 2 गुणधर्मांची चर्चा करणार आहोत. त्यापैकी एक आर्थिक स्वरूपाचा आहे आणि दुसरा मानसिक किंवा आत्मिक. आर्थिक वैशिष्ट्य तर उघड आहे. जर तुम्ही तुमच्या आसपास तुम्हाला परिपूर्ण सुसंगत हेतूने आणि मनापासून आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या लोकांचे वर्तुळ बनवले असेल तर अशा लोकांच्या सल्ल्यातून, मंत्रणेतून आणि वैयक्तिक सहकार्यातून तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो. जवळपास प्रत्येक मोठ्या संपत्तीमागे अशा प्रकारच्या सहकार्यपूर्ण हात मिळवणीचा आधार असतो. हे महान सत्य समजून घेतले तर तुमचा आर्थिक दर्जा निश्चितच ठाम होतो. मास्टरमाइंड तत्वाची मानसिक किंवा
आत्मिक अवस्था खूपशी अमूर्त लक्षात यायला बरीच अवघड आहे, कारण ती अशा आर्थिक बळाशी संबंधित आहे ज्याचा परिचय अद्याप तरी समस्त मानवजातीला चांगल्या रीतीने झालेला नाही. तुम्ही पुढील वाक्यातील महत्त्वपूर्ण सूचना समजून घेऊ शकता. जेव्हा दोन मने एकत्र येतात तेव्हा एका तिसऱ्या अदृश्य स्पर्श बलाची निर्मिती झाल्या वाचून राहत नाही आणि हे बळ त्यांच्याच सारख्या एका तिसऱ्या मनासारखे असते. हे सत्य नेहमी मनाशी बाळगा की समग्र ब्रह्मांडात ही माहीत असलेली केवळ दोन तत्वे घटक आहेत. एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरा पदार्थ. पदार्थाचे विघटन अणुप्रमाणात होऊ शकते. पदार्थात असे काही एकक असतात ज्यांना वेगळे करता येते आणि त्यांचे विश्लेषण करता येते. ऊर्जेची देखील अशीच एकके आहेत. मानवी मनन देखील ऊर्जेचाच एक प्रकार आहे. त्याचा एक भाग आत्मिक स्वरूपाचा आहे. जेव्हा दोन जणांची मने सुसंगत हेतूने समन्वय साधतात तेव्हा प्रत्येक मनाच्या ऊर्जेचे आत्मिक एकक असा प्रभाव किंवा आकर्षण निर्माण करतात जे मास्टरमाइंडची मानसिक किंवा आत्मिक अवस्था निर्माण करतात. मास्टरमाइंड तत्व किंवा त्यातील आर्थिक वैशिष्ट्य सर्वप्रथम अँड्रू कार्नेगींनी माझ्या नजरेला आणून दिले. माझे जीवित कार्य निवडण्यासाठी या तत्वाचा शोध कारणीभूत ठरला. श्रीयुत कार्नेगींच्या मास्टरमाइंड समूहात त्यांच्या साधारणतः 50 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या लोकांना कार्नेगींनी पोलाद निर्मिती आणि विक्री या निश्चित हेतूने आपल्या भोवती गोळा केले होते. आपल्या सगळ्या श्रीमंतीचे श्रेय ते या मास्टरमाइंडद्वारा त्यांनी जमवलेल्या सामर्थ्याला देतात, ज्यांनी माफक प्रमाणात धनसंचय केला आहे. अशा अनेक लोकांचे आणि ज्याने अमाप संपत्ती गोळा केली आहे अशा कोणत्याही एका माणसाचा अभ्यास करून पहा. तुम्हाला दिसून येईल की त्यांनी हेतुपूर्वक किंवा नकळत मास्टरमाइंडचे तत्व अंमलात आणले आहे. याशिवाय इतर कोणत्याच सिद्धांताद्वारे अमाप सामर्थ्य मिळवता येत नाही. ऊर्जा म्हणजे निसर्गाच्या हाती असलेल्या अशा विटा आहेत ज्यांचा वापर करून निसर्ग हा मानव, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती अशी ब्रह्मांडातील प्रत्येक भौतिक गोष्टीची रचना करतो. केवळ निसर्गालाच माहीत असलेल्या प्रक्रियेद्वारा निसर्ग ऊर्जेचे रूपांतर पदार्थात करीत असतो. निसर्गाच्या निर्माणाच्या या विटा आपल्यासाठीही विचार प्रक्रियेत सामावलेल्या ऊर्जेच्या स्वरूपात उपलब्ध असतात. मेंदूची तुलना एखाद्या विद्युत बॅटरीशी करता येते. ती वातावरणातील इथरमधून ऊर्जा शोषून घेते. ही ऊर्जा पदार्थाच्या प्रत्येक अणूत झिरपत जाते आणि सगळ्या ब्रह्मांडाला ऊर्जामय करून टाकते. एका विद्युत बॅटरीपेक्षा अनेक बॅटऱ्यांचा समूह अधिक ऊर्जा पुरवतो. प्रत्येक बॅटरी तिच्यातील कणांच्या संख्येच्या व त्यांच्या कुवतीच्या प्रमाणात ऊर्जा पुरवते. मेंदूचे कार्य देखील असेच असते. मेंदूच्या कार्याला देखील हेच तत्व लागू पडेल की ज्याप्रमाणे एकाच बॅटरीपेक्षा अनेक विद्युत बॅटऱ्यांचा समूह जास्त ऊर्जा पुरवतील, त्याचप्रमाणे काही मेंदू इतर मेंदूपेक्षा जास्त कार्यक्षम असतात आणि त्यामुळे अशा मेंदूच्या समूहात एका सुसंगत हेतूने समन्वय घडून आला तर एकट्या मेंदूपेक्षा जास्त विचार ऊर्जा निर्माण होईल. या रूपकाद्वारे चटकन स्पष्ट होईल की जे लोक इतर बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहतात त्यांच्या सामर्थ्याचे रहस्य मास्टरमाइंड सिद्धांतात समाविष्ट आहे. मास्टरमाइंड सिद्धांताची ही आत्मिक बाजू अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी पुढील वाक्याची मदत होईल. जेव्हा व्यक्तीच्या मेंदूचा समूह समन्वय साधून परस्पर सुसंवादाने कार्य करू लागतो तेव्हा अशा आत्मभावनातून निर्माण झालेली वाढलेली ऊर्जा त्या समूहातील प्रत्येक सदस्याला लाभते. हेनरी फोर्डने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पायात दारिद्र्य, अशिक्षितपणा आणि अज्ञानाचे अवजड साखळदंड पडलेले होते. विश्वास बसणार नाही अशा रीतीने 10 वर्षाच्या अल्प कालावधीत त्यांनी हे साखळदंड तोडून मुक्ती मिळवली आणि नंतरच्या 25 वर्षात स्वतःला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बनवले. या गोष्टीला ही जास्तीची पुस्ती जोडा की श्रीयुत फोर्ड यांची करोड झेप तेव्हा
अधिक लक्षवेधक झाली जेव्हापासून ते थॉमस एडिसनचे जवळचे मित्र बनले. म्हणजे मग तुमच्या लक्षात येऊ लागेल की एका मनाचा प्रभाव दुसरे मन कसे ग्रहण करू लागते. एक पाऊल आणखी पुढे जा आणि हेही लक्षात घ्या की फोर्ड यांच्या देदीप्यमान असामान्य यशाची प्रभा तेव्हा फाकू लागली. तेव्हापासून त्याने हार्वे फायरस्टोन, जॉन बरो आणि लुथर बर्बॅक यांच्याशी परिचय वाढवला. यापैकी प्रत्येक जणाजवळ तीव्र बुद्धी होती. मनांच्या मैत्रीपूर्ण हात मिळवणीतून शक्ती सामर्थ्य निर्माण करता येते हे यावरून सिद्ध होईल. व्यवसाय आणि उद्योग जगतातील एक असा माणूस ज्याच्याजवळ माहितीचा भांडार आहे असे हेनरी फोर्ड यांच्याबद्दल म्हणता येईल. त्यांच्या संपत्तीबाबत इतर काही वादच नाही. फोर्ड यांच्या निकट मित्रमंडळाच्या नावावरून एक नजर फिरवा. त्यापैकी काही जणांचा उल्लेख याआधी केला आहे. ही नावे पाहिलीत म्हणजे तुम्ही पुढील विधान समजून घ्यायला सज्ज व्हाल. लोक ज्यांच्याशी सहानुभूतीने आणि सुसंवादीपणे जोडले गेले आहेत त्यांचा स्वभाव, सवयी आणि विचारांची ताकद आत्मसात करतात. हेनरी फोर्ड यांनी महान मनाशी संधान साधले आणि त्यांच्या विचारांच्या तरंगांना, स्पंदनांना स्वतःच्या मनात शोषून घेतले आणि दारिद्र्य, निरक्षरता आणि अज्ञानाला पिटाळून टाकले. एडिसन, बर्बॅक, बरोट आणि फायरस्टोन यांच्याशी साहचर्य बांधून श्रीत फोर्ड यांनी या चौघांची बुद्धिमत्ता, अनुभव, ज्ञान आणि आध्यात्मिक बळाची गोळाबेरीज आणि भरीवपणाचे सामर्थ्य स्वतःच्या मेंदूच्या सामर्थ्याशी जोडले. शिवाय त्यांनी या पुस्तकात वर्णन केलेल्या पद्धतीद्वारे मास्टर माइंड सिद्धांत उचलला आणि त्याचा उपयोग केला. हा सिद्धांत तुम्हालाही उपलब्ध आहे. अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी देशातील उत्तम मनांना वॉशिंग्टनला बोलावले आणि मास्टर माइंड समूहाची स्थापना केली, ज्याला त्यांनी त्यांचा ब्रेन ट्रस्ट असं नाव दिलं. दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान आणि नंतरही मास्टर माइंड समूहाला थिंक टँक्स म्हटले जायचे आणि नाजूक आणीबाणीच्या समस्या हाताळण्यासाठी सरकार आणि उद्योगातील नेतेमंडळी त्यांना बोलावून त्यांची मदत घ्यायची. आम्ही याआधीच महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे. बहुतेक ज्या लोकांनी गांधींचे नाव ऐकले असेल ते त्यांच्याकडे औपचारिक वेशभूषेची तमा न बाळगता इकडे तिकडे भटकणारा आणि ब्रिटिश सरकारसाठी डोकेदुखी निर्माण करणारा एक लहरी, विक्षिप्त छोटा माणूस म्हणून बघत असतील. खरे तर गांधी विक्षिप्त किंवा लहरी नव्हते, तर त्यांच्या अनुयायांची संख्या आणि त्यांचा आपल्या नेत्यावरील विश्वास या गोष्टी विचारात घेता ते त्यांच्या पिढीतले अत्यंत बलशाली माणूस होते. इतकेच नव्हे तर कदाचित ते आजपर्यंत या जगात आलेला सर्वात सामर्थ्यशाली माणूस होते. त्यांची शक्ती सुप्त होती, पण ती खरी होती. त्यांनी कोणत्या पद्धतीने हे थक्क करून सोडणारे सामर्थ्य मिळवले याचा अभ्यास करू. त्याचे वर्णन अगदी थोड्या शब्दात करता येईल. 200 करोड लोकांना एका खास हेतूसाठी मनाने आणि शरीराने सुसंगत रीतीने एकत्र येण्यास प्रवृत्त करून ते शक्तिशाली बनले. थोडक्यात गांधींनी चमत्कार घडवून आणला, कारण 200 करोड लोकांना अमर्याद काळासाठी सुसंवादीपणाने एकत्रित करणे आणि तेही जबरदस्तीने नव्हे तर त्यांना स्वतःहून तसे करण्यास उद्युक्त करणे हा चमत्कारच आहे. जर तुम्हाला यात शंका वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही 2 लोकांना ठराविक काळासाठी सुसंवादीपणे सहकार्य करण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करून पहा. व्यवसाय सांभाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलेच माहीत असते की एका वाक्यतेने कामगारांना काम करायला लावणे किती अवघड असते. भलेही अशा प्रयत्नात सुसंवादीपणाचा गंध दुरूनही नसला तरी ते सोपे नसते. ज्या प्रमुख स्रोतामार्फत सामर्थ्य मिळवता येते त्यांची यादी पाहिली असता सर्वात वरचा क्रमांक अमर्याद प्रतिभेचा लागतो. जेव्हा 2 वा जास्त लोक एक वाक्यतेच्या पातळीवर समन्वयक साधतात आणि एका निश्चित ध्येयाच्या दिशेने कार्य करतात तेव्हा अशा गटबंधनातून ते अशा स्थितीत येतात की ते ब्रह्मांडाच्या महान भंडारातून अपार बुद्धिमत्तेचे सामर्थ्य प्रत्यक्षपणे शोषून घेऊ शकतात. सामर्थ्याचे हे सर्वात मोठे उगमस्थान आहे. हे स्रोत आहे ज्याकडे प्रतिभावंत लोक वळतात. हे तेच स्रोत असते
ज्याकडे प्रत्येक महान नेता वळत असतो, मग त्याला या गोष्टीची जाणीव असो वा नसो. पैसा जमवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान मिळवण्याचे दुसरे प्रमुख स्रोत आपल्या पंचेंद्रियात इतके विश्वसनीय असतात. आपली पंचेंद्रिये नेहमीच भरोसा ठेवण्याजोगी माहिती देतीलच असे नाही. उलट अमर्याद प्रतिभा चूक करू शकत नाही. पुढच्या प्रकरणामध्ये या अमाप बुद्धिसागराशी तत्परतेने संबंध कसा बांधावा याविषयीच्या पद्धतीचे पुरेसे वर्णन केले आहे. हा धर्माविषयीचा अभ्यासक्रम नाही. या पुस्तकात वर्णन केलेल्या मूलभूत सिद्धांताचा अर्थ असा काढला जाऊ नये की ते एखाद्याच्या धार्मिक सवयीमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करू इच्छितात. या पुस्तकाचा हेतू फक्त इतकाच आहे की पैसा कमवण्याच्या निश्चित हेतूला वास्तवात साकार करण्यासाठी वाचकांना काही सूचना द्याव्यात. वाचा, विचार करा आणि वाचत असताना मनन करा. लवकरच समग्र विषय तुमच्या समोर उलगडत जाईल आणि सगळे दृश्य तुम्ही पाहू शकाल. आता तुम्ही एका प्रकरणातील तपशील पाहत आहात. पैसा हा बुजरा आणि हातातून निसटून जाणारा असतो. त्याला लाडीगोडी लावावी लागते, जिंकावे लागते आणि त्यासाठी एखादा सच्चा प्रियकर आपल्या प्रेयसीशी ज्या पद्धतीने प्रियाराधन करील त्याच पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि हाही एक योगायोगच म्हणावा लागेल की प्रियाराधनात वापरल्या जाणाऱ्या सामर्थ्यापेक्षा पैशाच्या मागे लागण्यात वापरावे लागणारे सामर्थ्य कोणत्याही परीने वेगळे नसते. पैशाच्या पाठलागात वापरावे लागणारे सामर्थ्य श्रद्धेवर आधारित हवे. त्यात अभिलाषेचा रंग मिसळायला हवा, थोडी चिकाटी मिसळायला हवी. ते योजनाबद्धरित्या वापरायला हवे आणि ती योजना कृतीत आणायला हवी. तुमचा स्वतःचा एक मास्टरमाइंड समूह निर्माण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचे कर्मचारी. इंटेल कॉर्पोरेशनच्या अत्यंत यशस्वी CEO अँड्र्यू ग्रोवने हेच केले. त्याने तांत्रिक, विक्री, आर्थिक आणि प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या लोकांच्या संघाशी अनौपचारिक वातावरणात काम केले. कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी कोणतीही स्वतंत्र कार्यालये नव्हती, ना त्यांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय होती. इतर कोणत्याही खास सोयी नव्हत्या. जर कंपनीने फायदा कमावला व त्याचे रोखे जास्त किमतीत विकले जाऊ लागले तर कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा घेता यावा म्हणून त्यांना सरळपणे कंपनीने रोखे विकत घ्यायचा पर्याय खुला होता. जरी हा चमू अनौपचारिक दिसत असला तरी स्वतःकडून जास्तीत जास्त अपेक्षा व मागणी करण्याच्या बाबतीत ते त्यांचा पुढारी ग्रोवच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे होते. जेव्हा 1976 कंपनीला संकटाचा सामना करावा लागला तेव्हा सगळ्यांनी स्वखुशीने जास्त मेहनत केली, जास्त तास काम केले आणि समस्या सोडवण्यासाठी जे करायला हवे होते ते सगळे केले. दुसऱ्या एका प्रसंगी असे आढळून आले की इंटेल पेंटियमच्या एका टीममध्ये मामूली दोष असल्यामुळे अगदी मोजक्याच व कमी महत्त्वाच्या कार्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा $475 करोड किंमत मोजून ते उत्पादन आहे तसे न विकता ते परत घेऊन दुसरे उत्पादन घेण्याच्या ग्रोच्या निर्णयाला सगळ्यांनी पूर्ण दुजोरा दिला. एका छोट्या स्वायत्त एककात त्याच्या लोकांनी काम करावे त्यासाठी त्याने प्रोत्साहन दिले. ते एक असे एकक असावे ज्याची यंत्रणा आणि त्यातील आपली भूमिका प्रत्येकाला माहीत असावी. प्रत्येकाच्या ज्ञानाचा, पारंगततेचा आणि सर्जनशीलतेचा त्यात वाटा असावा. त्यांच्यातील क्षमतांची पूर्ण उंची त्यांनी गाठावी असे प्रशिक्षण आणि प्रोत्साहन सगळ्याच सदस्यांना पुरवले जायचे. त्यामुळे जेव्हा संकट यायचे तेव्हा सगळी टीम स्वखुशीने जास्त वेळ, ऊर्जा आणि बुद्धीचा वापर करून त्या संकटाला पिटाळून लावायची. जेव्हा पैसा मुबलक प्रमाणात मिळू लागतो तेव्हा तो पैसा गोळा करणाऱ्याकडे इतक्या सहजतेने धो वाहू लागतो जितक्या सहजतेने पाण्याचा झरा उंचावरून खाली झेपावतो. अशा वेळी सामर्थ्याचा एक न दिसणारा प्रवाह सुरू होतो ज्याची तुलना नदीशी करता येते. फरक एवढाच, नदी उगमाकडून खालच्या दिशेने वाहते तर हा प्रवाह दोन्ही दिशांनी वाहू शकतो. एका दिशेने वाहताना तो त्यांच्या प्रवाहात पडलेल्यांना संपत्तीच्या दिशेने पुढे नेतो.
त्यांची उन्नती करतो, तर दुसऱ्या दिशेने वाहताना त्या प्रवाहात पडण्याचे सौभाग्य न लाभलेल्या गरीब आणि दुःखाच्या दिशेने खालच्या बाजूला नेतो. पैसा गोळा करणाऱ्या प्रत्येकाला या जीवन प्रवाहाचे अस्तित्व चांगले समजले असते. तो त्याच्या विचारसरणीचाच एक भाग असतो. सकारात्मक विचारांच्या भावना व्यक्तीला प्रवाहाच्या त्या दिशेला नेतात जो संपत्तीकडे सुदैवाने जातो. नकारात्मक भावना व्यक्तीला प्रवाहाच्या त्या काठाशी नेतात जो दारिद्र्याच्या डोहात नेतो. संपत्ती जमवण्याच्या हेतूने जे हे पुस्तक वाचत आहेत त्यांच्यासाठी वरील विधानात विस्मयाने मती कुंठित करण्याइतका महत्त्वाचा विचार सामावलेला आहे. जर तुम्ही सामर्थ्य प्रवाहाच्या त्या दिशेने आहात जो दारिद्र्याकडे नेतो, तर तुम्ही या विचाररूपी वल्ह्याचा वापर करून प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकता जो संपत्तीकडे नेतो. मी तुम्हाला फक्त त्याचा वापर कसा करायचा एवढे सांगू शकतो. फक्त वाचून त्यावर एका किंवा दुसऱ्या प्रकारे टीका टिप्पणी करून तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याचा अवलंब महत्त्वाचा आहे. काही लोक या प्रवाहाच्या दोन्ही बाजूंनी जाण्याचा अनुभव घेतात. कधी सकारात्मक बाजूकडे संपत्ती असतात तर कधी नकारात्मक गरिबी. 1968 मध्ये जेव्हा वॉल स्ट्रीट शेअर बाजार कोसळला तेव्हा करोडो लोक सकारात्मक बाजूकडून नकारात्मक बाजूला गेले. त्या करोडोंनी प्रवाहाच्या सकारात्मक बाजूकडे पुन्हा जाण्याचा संघर्ष केला. काहींनी हताश होऊन जीवावर उदार होऊन देखील त्या करोडो लोकांसाठी हे पुस्तक खास करून लिहिले गेले आहे. गरिबी आणि श्रीमंती नेहमी जागा बदलत असते, एकमेकींना खो देतात, पण गरिबी साधारणतः स्वेच्छेने श्रीमंतीचे स्थान ग्रहण करू शकते आणि ती तसे करतेच. जेव्हा श्रीमंती गरिबीची जागा घेते तेव्हा हा बदल सहसा विचारपूर्वक तयार केलेल्या योजनेद्वारे आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीद्वारा घडवून आणलेला असतो. दारिद्र्याला अशा योजनांची गरज नसते. ते धीट आणि निर्दयी असतात. उलट श्रीमंती लाजरीबुजरी असते, तिला आकर्षित करावे लागते. श्रीमंतीची कामना कोणीही करू शकतो आणि बहुतेक लोक करतातच, पण फार थोड्या लोकांना हे ठाऊक असते की संपत्ती गोळा करण्याचे केवळ दोनच विश्वसनीय मार्ग असतात, ते म्हणजे निश्चित योजना अधिक धगधगीत अभिलाषा. केवळ स्वतःचेच नव्हे तर स्वतःभोवती असलेल्या मास्टरमाइंड समूहाच्या कठोर समर्पणाचे उदाहरण म्हणून रॉस पेरोटकडे पाहता येईल. त्याच्या मनात श्रीमंत बनण्याची ज्वाला धगधगत होती. इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम सुरू करण्याआधी तो IBM मध्ये विक्रेत्याचे काम करायचा. त्याला सावधगिरीचा इशाराही दिला गेला होता की एका कंपनीचा श्रीगणेशा करण्यासाठी IBMला सोडणे चुकीचे होते. यामुळे पेरोट घाबरला नाही. काय होऊ शकते या स्वप्नदृष्टीने तो प्रेरित झाला होता. त्याचे यश स्पष्टपणे दाखवून देते की जर तुम्ही तुमच्या स्वप्नांना काही आणि ते स्वप्न वास्तवात साकार करणाऱ्या तज्ज्ञांच्या संघाला मास्टरमाइंडला चिकटून राहिलात तर यश आणि संपत्ती मिळणारच. कारण संघाला माहीत असते की तुमचे स्वप्न वास्तवात साकार करायला मदत कशी करावी. पेरोटचा ठाम विश्वास होता की ध्येयाला वाहून घेतल्याने चमत्कार घडू शकतो. पुन्हा हे तेव्हा सिद्ध झाले जेव्हा संगणक उद्योगातील एका महत्त्वाच्या व मोठ्यातल्या मोठ्या करारासाठी त्याची कंपनी स्पर्धेत उतरली. ही स्पर्धा होती त्याच्या आणि IBMच्या कंपनीत. प्रतिस्पर्धी कंपनी खूप श्रीमंत होती आणि त्यांच्या कर्मचाऱ्यात अधिक अनुभवीत आणि ज्ञानी अशा विशेषज्ञांचा भरणा होता. पेरोटची कंपनी तुलनेत लहान होती, पण तिचे कर्मचारी स्वतःला कामासाठी वाहून घेणारे होते. पेरोटला आठवते, स्पर्धेला 30 दिवस होते. मी बैठकीच्या खोलीत प्रवेश केला आणि आमचे 15 लोक म्हणत होते, अरे कदाचित आपण ही स्पर्धा जिंकणार नाही, पण तरी हा अनुभव खूप मोठा असेल. यावर ना मी अस्वस्थ झालो ना त्यांच्यावर ताशेरे उडले. मी फक्त खोलीतील फळ्याकडे गेलो आणि त्यावर त्या 7 कसोट्या लिहून काढल्या ज्यावरून आमचे मूल्यमापन होणार होते. मग हळूवार शांत आवाजात म्हणालो, आम्ही या 7ही गुणांच्या बाबतीत प्रतिस्पर्धी कंपनीला 7 विरोधी 0 अशा रीतीने हरवणार आहोत. त्या दिवशी आमचा विजय निश्चित झाला.
पेरोट सांगतो की अर्थातच हा प्रकल्प जिंकल्याची मूर्तिमंत बक्षिसे होती. पगारवाढ, बोनस, रोखी खरेदीचा पर्याय आणि नव्याने निर्माण झालेल्या हजारो जागा. तरीही त्याचा विश्वास आहे की या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या नाहीत, तर आपले कठोर परिश्रम आणि सर्जनशीलतेच्या बलावर आपण जगातल्या उत्तम कंपनीला मात देऊ शकलो. या जाणिवेतून जन्माला आलेले प्रचंड समाधान हे महत्त्वाचे होते. हीच गोष्ट कोणत्याही कंपनीला महान बनवते. विरोधकांना गारद करण्यासाठी हातात हात मिळवून मास्टरमाइंड म्हणून काम करणाऱ्या लोकांचा संघ. धन्यवाद.